घरी तुमचा लाडका बाप्पा आलाय का? तर आला असेल तर नक्कीच उकडीचे मोदक हे नैवेद्यासाठी तुम्हीही ट्राय करा. सुबक अशा पाकळ्या, सुंदर अशी रेसिपी नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सुरुवातीला गूळ, ओलं नारळाचं खोबऱ्याचा किस आणि थोडीशी काजू बदाम मी घेतलेले आहे. कढईमध्ये तूप टाकून छान असं एकजीव करून घेतलं. खोबऱ्याचा किस, काजू बदाम आणि गूळ टाकून चांगले एकजीव मिश्रण करून घ्यायचं. तर खूपच छान होतात बरं का मोदक. तुम्ही नक्की ट्राय करा. तर हे मिश्रण छान एकजीव झाल्यानंतर याला साईडला काढून घ्यायचं आणि तोवर लगेच मी दुसरी कढई ठेवली आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून थोडं मीठ, तूप घालून छान उकळी येऊपर्यंत पाणी उकळू दिलं आणि मग त्यामध्ये 1 वाटी असं तांदळाचं पीठ टाकलं. यात कोणतंही पीठ ॲड केलेलं नाही आहे, नुसतं तांदळाचं पीठ आहे आणि छान पाण्यामध्ये मिक्स केलं आणि याला निदान 10 मिनिटे तरी मी इथे वाफवणार आहे. म्हणजे छान अशी आपली पीठ तयार होईल. तर 10 मिनिटं तरी मिनिमम याला आपल्याला शिजू द्यायचं आहे. तर 10 मिनिटानंतर पीठ शिजलेलं आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, की एक परात घ्यायची आहे मोठी आणि परातीमध्ये हे पीठ काढून घ्यायचं. त्यामध्ये खूप गरम असल्यामुळे मी इथे तांब्याच्या साहाय्याने चांगले एकजीव करायचा प्रयत्न करते आणि मग तांब्याने झाल्यानंतर थोडा हात लावून आणि पाणी लावून, गरम पाणी लावून मळत आहे आणि छान असं कणकेच्या गोळीसारखं मळून घ्यायचं. मस्त असं एकजीव झाल्यासारखं वाटलं, की थोडं साईडला ठेवायचं आणि मस्त हाताला तूप किंवा तेल लावायचं आणि गोळा छान असा गरगरं फिरवायचा. म्हणजे पूर्णपणे तो एकजीव झाला पाहिजे. त्यानंतर बारीक असं पातळ करून छान 3 बोटांच्या साहाय्याने एक बारीक-बारीक पाकळ्या आपल्याला बाहेरच्या साईडनं काढायच्या आहे. म्हणजे आपला जो मोदक आहे तो सुबक, सुंदर आणि पाकळ्यांचा दिसला पाहिजे. तर या अशा पाकळ्या मी काढलेल्या आहे बाहेर. त्यात छान असं सारण भरते. सारण हवं तेवढं तुम्ही भरू शकता आणि मग नंतर सगळा मस्त असा गोल आवरून आणि हे बघा सुंदर अशा पाकळ्याही दिसतात आणि किती सुंदर असा आपला मोदक तयार झालेला आहे. असाच करून मी प्रत्येक मोदक केला तर तुम्ही नक्की ट्राय करा. सुंदर असे मोदक तर आपले रेडी झालेले आहेत. आता यांना वेळ आहे उकडवायचे, कारण हे आहेत उकडीचे मोदक. तर मी पाणी गरम करायला ठेवलं. त्यावर मस्त मोदक ठेवले. साजूक तूप घालून 10 मिनिटं उकडवले आणि सुंदर असे आपले मोदक छान उकळून असं टम्म फुगलेले होते. बघा किती सुंदर दिसत आहेत. तर पानामध्ये मस्त काढले आणि झाले मोदक आपले बाप्पाच्या आरतीसाठी रेडी. तर एक मोदक तुम्हाला फोडून दाखवते. बघा कसला भारी झाला आहे. टेस्ट पण भारी आहे. तर मोदक कसा वाटला, रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा आणि आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.